नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की एमपीएससी मार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र गट ब, ज्याला आपण कंबाईन म्हणतो, त्या कंबाईन गट ब ची 2026 साठीची पूर्व परीक्षेची जाहिरात नुकतीच आयोगाने त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेली दिसते. ही जाहिरात एकूण 552 पदासाठी घेण्यात येणार आहे आणि आपला जो मुख्य परीक्षेचा पेपर आहे हा 14 जूनला त्या ठिकाणी असणार आहे. आणि एकूण किती पदं, तर एकूण 3 पदांसाठी त्या ठिकाणी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली दिसते. त्याच्यामधली सगळ्यात पहिली एएसओ, जे आपण त्याला असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणतो, त्याची 6 पदं त्या ठिकाणी आपल्याला आहेत. दुसरा राज्य कर निरीक्षक म्हणजेच एसटीआय साठीची 236 पदं आणि तिसरा पीएसआय ची 310 पदं त्या ठिकाणी परीक्षेला असणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जे बऱ्याच मुलांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी फॉर्म भरायचं राहून जातं, अर्ज सादर करण्याचा कालावधी हा 10 एप्रिल पासून दुपारी 2 वाजल्यापासून 30 एप्रिल पर्यंत आहे. म्हणजे तब्बल 20 दिवस तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी आहेत. त्याच्यामुळं जेवढ्या लवकरात लवकर तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरता येईल तो फॉर्म भरा. दुसरा महत्वाचा मुद्दा, बऱ्याच मुलांना हा प्रश्न आहे की जागा वाढ होईल का. ठीक आहे, लक्षात घ्या, जागा वाढ होईल का या प्रश्नाचं उत्तर आयोगाने स्वतः दिलेलं आहे. किंवा आमच्या कॅटेगरीसाठी जागा नाही तर आमच्या कॅटेगरीला जागा येईल का, असा जो प्रश्न आहे तो आयोगाने इथे सॉल्व्ह केलेला आहे. आयोगाने नोटिफिकेशन मध्ये बोल्ड करून काय म्हटलेलं आहे, विद्यमान संवर्गातील पदसंख्येमध्ये बदल वाढ होण्याची शक्यता विचारात घेऊन उमेदवारांनी पूर्व परीक्षेकरता अर्ज करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शासनाकडून सुधारित अतिरिक्त स्वतंत्र मागणीपत्र प्राप्त संवर्गातील पदांचा समावेश पूर्व परीक्षेचा निकालापूर्वी शुद्धीपत्रिकाद्वारे करण्यात येईल. आणि त्यामुळं जर समजा तुम्ही अशा प्रकारे फॉर्म भरला नाही आणि तुमची संधी गेली तर कोणत्याही टप्प्यावर त्या गोष्टीचा विचार केला जाणार नाही. म्हणजे याचा अर्थ जागा वाढ होणार आहे, नवीन पद ऍड होणार आहेत, नवीन संवर्ग ऍड होणार आहेत. त्यामुळं प्रत्येकाने फॉर्म भरणं आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. आता दुसरी महत्वाची गोष्ट कागदपत्र, आणि कागदपत्रामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट आणि दुसरा नॉन क्रिमिलियर. तर लक्षात घ्या, आयोगाने इथे व्यवस्थित मेन्शन केलंय की ईडब्ल्यूएस मधल्या त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही वर्षाचं म्हणजे 2025-26 आणि 2026-27 या दोन्ही वर्षाचं नॉन क्रिमिलियर किंवा ईडब्ल्यूएस व्हॅलिड आहे. आणि दुसरं एनसीएल जे आहे ते सुद्धा जे कॅटेगरीमध्ये फॉर्म भरतात त्यांच्यासाठी सन 2025-26 आणि 2026-27 अशा दोन्ही वर्षाचं तुम्हाला व्हॅलिड आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही या ठिकाणी कोणतंही अपलोड करू शकता. पुढचा महत्वाचा प्रश्न असतो मुलांचा, सर आम्ही वयोमर्यादेमध्ये बसतोय का. लक्षात घ्या, एएसओ असेल किंवा एसटीआय असेल तर या दोन्ही पदासाठी 1 ऑगस्ट 2026 रोजी किंवा त्याच्यापूर्वी तुमचं वय 38 वर्ष असलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त वयाचे असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही पात्र असणार नाही. आणि जर कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 43 वयापर्यंत त्या ठिकाणी संधी आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट पीएसआयच्या बाबतीमध्ये लक्षात घ्या, पीएसआयला तुम्हाला अमागास म्हणजे ओपनसाठी 31 वर्ष वयोगटाची अट आहे आणि दुसरं कॅटेगरीसाठी 34 वर्ष वयोगटाची अट आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट शैक्षणिक अर्हता. बरेच विद्यार्थी पदवीला आहेत किंवा पदवीच्या 2ऱ्या-3ऱ्या वर्षामध्ये आहेत, तर अशा विद्यार्थ्यांसाठी फॉर्म भरता येतो का. यस, 100% तुम्ही फॉर्म भरू शकता. फक्त मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागणार आहे, त्या तुमच्या पदवी परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. म्हणजे तुम्हाला तिथे रिझल्ट सबमिट करावा लागणार आहे लास्ट इयरचा. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, बऱ्याच मुलं त्या ठिकाणी जी काही तुमची शारीरिक पात्रता आहे त्याच्यामध्ये चूक करतात. लक्षात ठेवा, पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पीएसआय पदासाठी तुमची हाईट मुलांसाठी, पुरुषांसाठी किमान 165 सेंटीमीटर आणि छाती न फुगवता 79 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे आणि फुगवून त्याच्यामध्ये 5 सेंटीमीटर वाढ झाली पाहिजे. मुलींचा विचार केला तर मुलींसाठी 157 सेंटीमीटर एवढी त्या ठिकाणी हाईट असणं गरजेचं आहे. या फॉर्मसाठी तुम्हाला परीक्षा शुल्क काय असणार आहे, लक्षात घ्या, पूर्व परीक्षेसाठीचं ओपनसाठीचं परीक्षा शुल्क आहे 394 रुपये आणि मागासवर्गीय म्हणजेच आर्थिक दुर्बल घटक किंवा अनाथ किंवा दिव्यांग व्यक्तींसाठी हेच शुल्क असणार आहे 294 रुपये. त्याच्यामुळं लवकरात लवकर आपला फॉर्म भरून त्या ठिकाणी आपल्याला अपेक्षित असणारं सेंटर चूज करा, त्याच्यामध्ये तुम्हाला भेटेल. धन्यवाद.